1978 मध्ये कवठेमंकाळ मतदारसंघाची निर्मिती झाली. या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने ज्येष्ठ नेते विठ्ठलदाजी पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात जनता पक्षाने आप्पासाहेब सगरे यांना उतरवले, तर शेकापतर्फे आनंदराव शिंदे हे मैदानात उभे राहिले. या निवडणुकीत विठ्ठलदाजी पाटील यांना 45,278 मते मिळाली. आप्पासाहेब सगरे यांना 25,103 मते मिळाली, तर आनंदराव शिंदे यांना 2,586 एवढ्याच मतावर समाधान मानावे लागले. विठ्ठलदाजी पाटील हे नवीन कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात 20,175 मतांनी निवडून आले. 2च वर्षात विधानसभेची पुन्हा निवडणूक लागली. 1980 मध्ये झालेल्या या निवडणुकीत कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेसने विठ्ठलदाजी पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते पंडित जाधव हे अपक्षमधून उतरले, तर विलास भोसले हे शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीला उभे राहिले. याही निवडणुकीत जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे काँग्रेसच्या विठ्ठलदाजी पाटील यांचा 31,480 मतांनी दुसऱ्यांदा विजय झाला. कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाची ही तिसरी निवडणूक. 1985 मध्ये या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने विठ्ठलदाजी पाटील यांनाच तिसऱ्यांदा मैदानात उतरवले. त्यांच्या विरोधात युवकांचे नेते अजितराव घोरपडे सरकार हे जनता पक्षातर्फे उभे राहिले. याही निवडणुकीत जनतेने भरभरून मतदान केले आणि काँग्रेसच्या विठ्ठलदाजी पाटील यांचा विजयाची हॅट्रिक झाली. अजितराव घोरपडे यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. विठ्ठलदाजी पाटील यांना 38,497 मते मिळाली, तर अजितराव घोरपडे यांना 31,427 मते मिळाली. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत अजितराव घोरपडे यांचा केवळ 7,070 मतांनी पराभव झाला. कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात 1990 ची निवडणूक ही सर्वात चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे शिवाजीराव शेंडगे हे मैदानात होते, तर त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे हे दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावत होते. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत शिवाजीराव शेंडगे यांना 48,962 मते मिळाली, तर अजितराव घोरपडे सरकार यांना 45,474 मते मिळाली. केवळ 3,488 मतांनी अजितराव घोरपडे सरकार यांचा पराभव झाला. अजितराव घोरपडे सरकार यांचा हा सलग दुसरा पराभव होता. 95 ची विधानसभा निवडणूक ही सर्वात आठवणीची ठरली, पण या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून 5 उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यातच कवठेमंकाळ मतदारसंघाचाही समावेश होता. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे यांच्या विरोधात शिवाजीराव शेंडगे हे विद्यमान आमदार अशी दुरंगी लढत झाली. या निवडणुकीत अजितराव घोरपडे यांना 72,719 मते मिळाली, तर शिवाजीराव शेंडगे यांना 60,729 मते मिळाली. तिसरे उमेदवार जनता दलाचे किसनराव शिंदे यांना 2,159 मते मिळाली. अजितराव घोरपडे यांचा 11,890 मतांनी विजय झाला. अशा तऱ्हेने तिसऱ्या प्रयत्नात अजितराव घोरपडे यांना आमदारकीची संधी मिळाली. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात 1999च्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवाजीराव शेंडगे यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने विठ्ठलदाजी पाटील यांचे पुत्र रामदासप्पा पाटील यांना मैदानात उतरले. या दोघांच्या विरोधात विद्यमान आमदार असलेले अजितराव घोरपडे यांनी पुन्हा अपक्ष म्हणूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याही निवडणुकीत अजितराव घोरपडे यांनी बाजी मारली. घोरपडे यांना 50,075 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या शिवाजीराव शेंडगे यांना 38,797 मते मिळाली. रामदासप्पा पाटील यांना केवळ 17,401 मते मिळाली. अशा तऱ्हेने अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे हे 11,278 मतांनी पुन्हा एकदा विजयी झाले. कवठेमंकाळ मतदारसंघाची ही शेवटची निवडणूक, कारण 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि तासगाव कवठेमंकाळ हा नवीन मतदारसंघ झाला. 2004 मध्ये झालेल्या या निवडणुकीत अजितराव घोरपडे यांनी काँग्रेस पक्षाची साथ धरली आणि तिकीट मिळवले. त्यांच्या विरोधात शिवाजीराव शेंडगे यांचे सुपुत्र जयसिंहराव शेंडगे हे अपक्ष म्हणून उभे राहिले, तर शिवसेनेकडून मालगावचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब होळे हे मैदानात उतरले. काँग्रेसच्या अजितराव घोरपडे यांना 72,597 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार जयसिंहराव शेंडगे यांना 58,501 मते मिळाली. आप्पासाहेब होळे यांना केवळ 9,072 मते मिळाली.
अजितराव घोरपडे यांचा 14,096 मतांनी विजय झाला.